संभाजीनगर जिले के पाटोदा गांव में विकास की परिभाषा अब हरित सोच के साथ लिखी जा रही है। पाटोदा अब एक कार्बन न्यूट्रल गांव बन चुका है। विकास के सपनों को साकार करते हुए इस गांव ने दिखा दिया है कि बदलाव अगर ठान लिया जाए तो कोई लक्ष्य दूर नहीं होता। जहां सोच साफ हो और इरादे मजबूत हो, वहां बदलाव सिर्फ सपना नहीं, सच्चाई बन जाता है। संभाजीनगर का पाटोदा गांव आज सिर्फ गांव नहीं बल्कि हरित क्रांति की एक प्रेरणा बन चुका है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भी अपनी मन की बात कार्यक्रम में पाटोदा का जिक्र करते हुए इसकी सराहना की। प्रधानमंत्री द्वारा गांव का नाम लेने से न केवल गांव वालों का उत्साह दोगुना हो गया बल्कि पूरे जिले का नाम भी देश भर में रोशन हो गया। सौर ऊर्जा से चलने वाली स्ट्रीट लाइटें, घर घर पर सोलर पैनल, शून्य अपशिष्ट नीति, प्लास्टिक मुक्त अभियान और जल संरक्षण जैसी पहल ने इस गांव को देश भर के लिए एक आदर्श मॉडल बना दिया है। इस पहल में महिलाओं और युवाओं की सक्रिय भागीदारी ने एक नई ऊर्जा दी। महिला स्वयं सहायता समूह ने जैविक खाद उत्पाद और जागरूकता अभियानों में अहम भूमिका निभाई। ये पूर्ण गावातलं सांडपाणी आहे। या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही 4 हौद बनवलेले। या 4 हौदामध्ये दगड आणि वाळू टाकलेले आहे। पाणी प्रत्येक हौदात स्वच्छ होऊन हे नदीत पाठवलं जातं। नदीतून परत आम्ही शेतीला वापर करतो, रियूज करायचं। प्रत्येक गावात हे प्लॅन जर झाले तर नक्की आपलं गाव सुजलाम होऊ शकतं, हे नक्की आहे। आमच्या गावात त्यांना आता जवळपास 2 गिरण्या सोलरवरती चालते, आरोचं प्लॅन सोलरवरती चालते, गरम पाणी आम्ही सोलरवरती करतो आहे। आमच्याकडं व्हिक्चल आहे, व्हिक्चल आहे, त्याला पॉईंट बसवलेलं आहे चार्जिंगसाठी। परत स्ट्रीट लाईट अर्धे सोलरवरती आहे, त्याच्यामुळे न्यूट्रल कार्बनमध्ये आम्ही बसलो आणि आमचा आज मोदी साहेबांनी आमचा गुणगौरव केला पाटोद्याला, त्याच्यामुळं गाव खूप व्यवस्थित आहे। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात याच्यामध्ये आमच्या कार्बन न्यूट्रल पुरस्काराबद्दल जो गौरव केला आणि आम्ही जे काम केलं त्याबद्दल पूर्ण देशभरात सांगितलं का सगळं गाव एकत्र आल्यानंतर काय बदल होऊ शकतो। हा प्रमुख उद्देश नरेंद्र मोदीजी यांचा होता का सामूहिकरित्या सगळे जर एकत्र आले तर नक्कीच बदल होतो। कार्बन न्यूट्रल पुरस्कार हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण गाव पातळीवर आपल्याला कसं कमी करता येईल या उद्देशाने तो पुरस्कार होता। आता आमच्या जवळच एक 5 किलोमीटरच्या अंतरावर वाळूज MIDC आहे, तिथली हवा आणि आमची हवा याच्यातला फरक आम्ही अभियानातून दाखवून दिला। त्याचबरोबर सोलार असेल, इलेक्ट्रिक बाईकचा वापर असेल, झाडे लावण्याची जास्तीत जास्त झाडं लावणे, त्याचबरोबर रोजची साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी अशा विविध माध्यमातून गाव एक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करू शकतं हे आम्ही सिद्ध करून दाखवून दिलं। इतर ग्रामपंचायतीला असं आव्हान करा का आपण सगळे एकत्र या, राजकारण सोडून काम करा आणि गाव विकासासाठी सदैव तत्पर राहा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी जर एकत्र काम केलं आणि वेगवेगळ्या अभियानामध्ये सहभाग नोंदवा। कारण जोपर्यंत आपलं काम चांगलं असतं पण आपण एखाद्या अभियानामध्ये सहभाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अभियानातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि अभियानामध्ये भाग घेतल्यामुळं आपण स्पर्धेमध्ये राहतो आणि स्पर्धेमध्ये असल्यामुळे आपण कुठंतरी आपल्याला एखादा पुरस्कार मिळाला तर आपला जय जयकार त्याच्यामध्ये होतो। म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या स्तरावरती जे राज्य लेवल असेल, केंद्र लेवलचे असेल, तालुका लेवलचे असेल, जिल्हा लेवलचे असेल, विभागीय लेवलचे असेल, हे सर्व अभियानामध्ये सहभाग नोंदवून आपल्या गावाचं नाव उंचावं एवढं आम्ही सांगू इच्छितो। या गावामध्ये जे आम्ही अनेक कार्यक्रम राबवले किंवा जे अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला जो कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळाला तो जो मन की बातमध्ये मोदीजींनी आमच्या गावाचं नाव घेतलं तर आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि आमच्या गावाचं खूप मोठं नाव झालं। हे आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे आणि जे हे आम्ही कार्बन न्यूट्रलचा जो पुरस्कार मिळाला याच्या अगोदरही आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाले आणि ज्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की काहीतरी प्लास्टिकचाही कुठेतरी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे, गावामध्ये कुठेतरी चांगला विकास झाला पाहिजे, प्लास्टिकचं चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे। या हेतूने आम्ही जे कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळवलेला आहे त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत, आरोचं पाणी दिलेलं आहे, म्हणजे अशा भरपूर फॅसिलिटी आम्ही गावामध्ये दिलेल्या आहेत। खासकर महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही भरपूर कामं केलेत आहे। या कामावरती आम्हाला हा कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळालेला आहे।
सगळ्या बऱ्यात पाणी फिल्टर वगैरे, गावात स्वच्छता आणि फ्री चार्जिंग टू व्हीलरसाठी, इलेक्ट्रिकल वाहनसाठी फ्री चार्जिंग केलेली आहे ग्रामपंचायतमार्फत. हां, म्हणजे कार्बन डायऑक्साईड होऊ नये किंवा धूर होऊ नये, कार्बन डायऑक्साईड होऊ नये यासाठी पण गावात बऱ्याच ठिकाणी म्हणजे कमीत कमी 30 ते 40% इलेक्ट्रिकल मोटरसायकल आहे. हे पाटोदा गावासाठी हे नवीन नाही आहे. पाटोदा गावाने आत्तापर्यंत खूप पुरस्कार घेतलेले आहेत. स्टेट लेवलचे 23 पुरस्कार घेतलेले आहे आणि सेंट्रलचे 3 घेतलेले आहे. आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पाटोदा गावाने वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जे काही बक्षीस आहेत, माझी वसुंधरा त्यामध्ये खूप काम केलेलं आहे, त्याचे बक्षीस भेटलेलं आहे गावाला. आणि माझी वसुंधरासाठी दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो आणि इतरांना 2-2 झाडं आम्ही मोफत वाटतो. झाडाची संख्या लोकसंख्येच्या तिप्पट आम्ही गावात दरवर्षी लावतो. त्यामुळं बक्षीस भेटतात. आणि वृक्षतोड थांबवलेलं आहे. विशेष म्हणजे हे MIDC जवळ गाव असल्यामुळं इथं ऑक्सिजनचं प्रदूषण खूप होतं. ते प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने एक मोठा पाऊल उचललं की बाबा इथं वृक्षतोड होऊ नये. आपण जे अंत्ययात्रा म्हणजे अंत्यविधी करतो मेलेल्या माणसासाठी, जे सरपणाचं वाटलं म्हणजे झाडं तोडल्याशिवाय पर्याय नाही, तर तसं नाही करता पूर्ण गावकऱ्यांनी एक विचार केला की बाबा अंत्यविधीसाठी आपण शेणाच्या हे असतं गाईचं शेण, तर त्याच्या गौऱ्यापासून अंत्यविधी केला जातो. मग त्यामुळे वृक्ष तोड थांबली आहे. आणि MIDC जवळ असून गावाला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड म्हणजे शोषून घेतात झाडं आणि त्यामुळे ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन मिळतो. हे गावकऱ्यांनी करून दाखवलं आहे. गावातील नागरिक कशा पद्धतीनं सौर ऊर्जेचा वापर करतात किंवा व्हेकलच्या स्टेशनचा वापर करतात? हां, सौर ऊर्जेचा वापर गावकरी आता जेवढे शासकीय कार्यालय आहेत, जिल्हा परिषद शाळा आहे, ग्रामपंचायत आहे, पुन्हा पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे, सगळ्या ठिकाणी सोलर आहे. विजेची बचत झालेली आहे. आणि गावातसुद्धा जवळजवळ 50% आसपास सोलर होत आहे. आता राहिले 50% तर तेवढं आम्ही लवकरच करणार आहोत. एक ग्रामसेवक म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे राहते. एक काय इतर ग्रामपंचायतींना तुम्ही काय आवाहन करू शकता किंवा काय संदेश देऊ इच्छिता? इतर ग्रामपंचायतीने सगळे हेवे दावे सोडून गावाच्या विकासासाठी एक व्हायला पाहिजे. जसं ह्या गावाने केलं, इथं हेवे दावे बिलकुल नाही, अजिबात नाही. तसं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे. आणि पर्यावरण संतुलन राखलं पाहिजे, तरच ऑक्सिजन शुद्ध भेटतो. नाहीतर कार्बन डायऑक्साईड प्रदूषण खूप वाढलेलं आहे, ते होऊ नये. कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण होऊ नये. ऑक्सिजन शुद्ध भेटायला पाहिजे, पाणी शुद्ध भेटायला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे. आम्ही आता जे घरी आहे, समजा आमचा ओला कचरा, सुका कचरा, ग्रामपंचायतने घरी येऊन ट्रॅक्टर एक छोटंसं, ते ट्रॅक्टर येऊन ओला कचरा, सुका कचरा घेऊन जातात. पाण्याचं आपले शोष खड्डे, जे बाथरूमचं येतं त्याचं पाणी आहे, ते फिल्टर करून समोरचं आपला एक नदी आहे त्याच्यात सोडलं जातं, काही जमिनीला वापरलं जातं. आणि झाडं भरपूर आहे गावात. आणि ज्या सुखसुविधा आहे, ज्या पहिल्या ज्या कंपल्सरी चालू होत्या त्या पण आता पण चालू आहे. काय वाटते पंतप्रधानांनी गावाचा उल्लेख? हो, गावाचा उल्लेख केला म्हणजे आम्हाला गावाला अभिमानच आहे ना. आमच्या गावाचा पंतप्रधानांनी देश पातळीवर उल्लेख केला, गावाचा अभिमान आहे आम्हाला ते आमच्या गावाचा. रहिवासी नागरिक म्हणून एक खूप आनंद वाटतो की आदर्श गाव पाटोदा हे आदर्श पंतप्रधानांनी जो उल्लेख केला, उल्लेख करासारखंच गाव आहे आमचं. तुम्ही कशा पद्धतीनं वापर करता, कशाचा वापर करताय? आम्ही सौर ऊर्जेवरती पूर्ण शेगडी म्हणा, परत सोलार पॅनल आहे, गरम पाणी आहे, सौर ऊर्जेचा पूर्ण आम्ही वापर करतो. आणि एक आनंद वाटतो की गावाला कार्बन न्यूट्रल पुरस्कार भेटलेला आहे. आणि तसं स्वच्छतेच्या बाबतीत पण आमचं गाव खूप सुंदर आहे. नाव सांगा. माझं नाव योगेश पेरे आहे.
मी पाटोदा गावचा रहिवासी.